आता आपला तिसरा धडा कोणता आहे? वर्तुळ. आता वर्तुळ विषयी माहिती आपल्याला मागच्या धड्यात होती. वर्तुळ धडा होता ना 9वीला, ओके. तो धडा होता 6वा धडा वर्तुळ होता, बरोबर. आता वर्तुळाचे काय नियम आहेत बघा, जरा आठवूया. एकरूप वर्तुळे म्हणजे काय? तर बघा, एकरूप वर्तुळे म्हणजे काय? ही जी दोन वर्तुळे आहेत, जर यांची त्रिज्या समान असेल त्याला काय म्हणतात? एकरूप वर्तुळ. कळलं? एकरूप वर्तुळे म्हणजे काय? मग ज्या वर्तुळाची त्रिज्या समान असते त्याला काय म्हणायचं? एकरूप वर्तुळ. बघ, मग वर्तुळामध्ये काय? मग एकरूप वर्तुळाचा अर्थ करा. मग दुसरे काय आहे तर समकेंद्री वर्तुळ. समकेंद्री वर्तुळ म्हणजे काय? हे की समजा आपण इथे वर्तुळ काढले, केंद्र हे आहे कोणता? पी. समजा उदाहरण पी घेऊन आपण वर्तुळ काढले असं, ओके नाही. आपण काय केलं? त्रिज्या कमी केली किंवा वाढवली. त्रिज्या कमी केलो तिथेच ठेवलो. त्रिज्या आधी एवढी होती ना आपली जास्त, आता कमी केल्यानंतर तिथेच ठेवून काय केलं? दुसरं होतं. दोन्ही वर्तुळ मी कुठे ठेवून टाकलो? बिंदू पी जवळच काढलो, पण त्याची त्रिज्या काय? वेगवेगळी. कळलं? मग ज्या वर्तुळाची त्रिज्या वेगळी असते आणि जे केंद्रबिंदू आहे ते सेम असते त्याला काय म्हणायचं? समकेंद्री वर्तुळ. काय? केंद्र समान आहे पण काय वेगळं आहे? त्रिज्या वेगळी आहे, त्याला काय म्हणायचं? समकेंद्री वर्तुळ. समजलं? आणि नंतर आहे छेदणारी वर्तुळ. छेदणारी वर्तुळ म्हणजे काय? हे वर्तुळ आहे आणि दुसरा हे वर्तुळ आहे, बरोबर. आता दोन्ही वर्तुळे काय केली? दोन बिंदू छेदली की याला काय म्हणतात? म्हणजे दोन बिंदू मध्ये छेदणाऱ्या वर्तुळाला छेदणारी वर्तुळे असे म्हणतात. समजलं? हे झाले छेदणारे. आता पुढे काय बघा, आपण इयत्ता 9वी मध्ये अभ्यासलेले जीवांचे गुणधर्म पुढील सहाय्याने आपण शिकले होते की नाही? जीवाचे गुणधर्म 9वी मध्ये शिकले की नाही? 9वी मध्ये काय नाही शिकले आपण? आता वर्तुळ धडा. वर्तुळ धड्याचं आपल्याला सगळं बेसिक आधी माहित करून कळलं. प्रत्येक सराव संच शिकवताना मी काय सांगतो तुम्हाला, भूमितीमध्ये जर मार्क घ्यायचा असेल तर कशावर लक्ष द्या? नियम. कळलं? नियमावर जास्त लक्ष द्यायचं. नियम समजले की उदाहरण आपोआप समजते, म्हणजे लवकर समजलं. आता आपल्याला काय करायचं? नियम शिकताना हे मागचं कळलं. गेल्या वर्षी आधी 5वी 6वी 7वी 8वी पासून आपण जेवढे शिकलो नाही ते मागच्या सगळ्या गोष्टी आपल्याला एकदा आठवायच्या, बरोबर. म्हणजे बेसिक कुठे आहे? मग आपला आधीच होता 8वी मध्ये गणित नोट, 7वी मध्ये वर्तुळ धडा होता, 7वी मध्ये होता, 8वी मध्ये होता, 9वी मध्ये होता, 10वी. किती वर्गात? कंटिन्यू 4 वर्गामध्ये वर्तुळ धडा. आपण जेवढी माहिती वर्तुळाची माहिती आहे, कोणाकोणाला माहिती आहे? वर्तुळाची कोणाला किती माहिती आहे? बरं, चला लक्ष द्या. पहिले काय सगळं कळलं? हे कोणते होतं? एकरूप वर्तुळ. एकरूप वर्तुळ. आणि काय तर समकेंद्री वर्तुळे. समकेंद्रीय वर्तुळ. हे काय होतं? छेदणारी वर्तुळे. छेदणारी वर्तुळे. सगळं कळलं? आता पुढे आपण 9वी मध्ये एक नियम शिकले होते. 9वी मध्ये एक नियम शिकले, त्या नियम बघा काय आहे. तुम्हाला आठवण आहे 9वी मध्ये आणि 8वी मध्ये आपण शिकलो. समजा हे वर्तुळ आहे. आधी मला सांगा, वर्तुळाची तुम्हाला बेसिक गोष्टी माहित आहेत का? बरं, माहित नसेल तर लक्षात. हे काय आहे? वर्तुळाचा केंद्र. वर्तुळाचा केंद्र. आणि हे काय आहे? वर्तुळाचं त्रिज्या. बरोबर. त्रिज्या म्हणजे काय? वर्तुळ केंद्र आणि वर्तुळावरील एक बिंदू जोडणाऱ्या रेषाखंडाला काय म्हणायचं? त्रिज्या. हे काय आहे? त्रिज्या. समजलं? आणि हे पूर्ण कडा काय? परिघ. काय? परिघ. समजलं? आता हे आपण काढायले ही काय सांगा? जीवा. जीवा. नाव जे असेल सीडी. सीडी काय? जीवा. जीवा. बरोबर. हे काय सांगा? व्यास. व्यास. बरोबर. आणि जीवा नाव आहे जीवा विभे आणि जीवेची व्याख्या काय? वर्तुळावरील कोणतेही दोन बिंदू जोडणाऱ्या रेषाखंडाला काय म्हणायचं? जीवा. कळलं? आता मला सांगा, सीडी वर्तुळाची दोन बिंदू जोडाली, हे वर्तुळाचे काय? जीवा. तसेच पीक्यूबी वर्तुळाचे दोन बिंदू जोडाले ना, मग हे काय? जीवा. परंतु जीवा आहे पण कशातून गेली? केंद्रातून. बरोबर. मग जी
जी जीवा केंद्रातून जाते त्या जीवेला काय म्हणायचं? व्यास. समजलं? हो की नाही? आणि व्यास ही वर्तुळाची सर्वात मोठी जीवा असते. समजलं? आता तुम्हाला एक प्रश्न विचारलो, म्हणजे ओ ए बरोबर आणि हे पी ओ हे काय आहे? त्रिज्या आहे बरोबर. तसेच ओ क्यू बी काय आहे? समजलं? मग आता तुम्हाला एक प्रश्न विचारतो, पी ओ आणि ओ क्यू हे काय आहेत? त्रिज्या आहे. 5 सेमी पी ओ आहे तर क्यू ओ किती राहते? 5 सेमी बरोबर. म्हणजे एकाच वर्तुळाच्या जर तुम्ही अनेक त्रिज्या काढली तर ते काय असतात? एकरूप असतात. एकाच वर्तुळाच्या सर्व त्रिज्या काय असतात? एकरूप असतात. नियम कळलं? एकाच वर्तुळाच्या सर्व त्रिज्या काय असतात? एकरूप असतात. सर्व त्रिज्या एकरूप असतात. लक्षात राहतील ना? एकरूप असतात. लिहून घ्या. नियम पहिला लिहून. एकाच वर्तुळाच्या सर्व त्रिज्या एकरूप असतात. एकाच वर्तुळाच्या सर्व त्रिज्या एकरूप असतात. हे आपला पहिला नियम आणि पहिल्या नियमाचा उपयोग होणार आहे बरोबर. पहिल्या सरळ याचा एकाच वर्तुळाच्या सर्व त्रिज्या एकरूप असतात. पुढचा नियम बघा. मी काय म्हणतो तुम्हाला, पी ओ त्रिज्या आहे, ओ ए पण काय आणि ओ क्यू पण काय, हे तिन्ही त्रिज्या आहेत. मग तिन्ही त्रिज्या एकरूप असते की नाही? तो ओ क्यू किती? 5 सेमी बरोबर. मग तुम्ही सांगा पी पी क्यू किती? 10 सेमी बरोबर. पी क्यू किती? 10 सेमी. 10 सेमी. का? तर एका दोन्ही मध्ये हे 5 आणि हे 5 किती झाले? 10. याचा अर्थ मला सांगा, पी ओ ही काय आहे? त्रिज्या आहे आणि पी क्यू हा काय? व्यास. मग हे 5 आहे पी पी ओ, तर पी क्यू किती आहे? 10 बरोबर. मग याचा अर्थ काय समजायला सांगा? दुप्पट आहे. हे 5 आहे ते टोटल किती आहे? 10 दुप्पट आहे. हो की नाही? नियम काय कळाल मग? व्यास हा त्रिज्येचा काय असतो? मग व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट असतो. त्रिज्येच्या दुप्पट असतो. समजलं का? व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट असतो. समजलं सगळ्याला? म्हणजे जेवढं काय आणि त्रिज्या ही व्यासाच्या काय असते? मग निमपट असते. व्यास दुप्पट असून त्रिज्या काय राहते? निमपट. समजलं सगळ्याला? हो की नाही? आता मला सांगा, हे काय आहे? त्रिज्या. हे काय आहे? जीवा. आणि पी क्यू काय आहे? व्यास पण आहे आणि जीवा पण आहे. समजलं? आणि हे काय आहे? परिघ. आणि मधली जागा म्हणजे काय आहे? क्षेत्रफळ. मधली जागा म्हणजे काय? क्षेत्रफळ. आणि जे हे आहे काय बिंदू कोणता आहे? मग केंद्रबिंदू. कोणता आहे? केंद्रबिंदू. एवढ्या गोष्टी कळल्या का? जीवा म्हणजे कळलं का सगळ्याला? तुम्हाला सांगा, आपल्याला एक नियम आहे आणि ते बार बार कुठे बी नियमात उपयोग पडतो. नियम काय बघा. हे वर्तुळ काढले आपण, हे केंद्र आहे इथं आणि ए बी काय आहे? जीवा. समजलं? आणि जर मी या केंद्रातून जीवर काय टाकलो असा ओ एम बरोबर. ओ एम काय आहे? लंब. वर्तुळ केंद्रातून जीवर लंब टाकला की नाही? वर्तुळ केंद्रातून जीवर टाकला लंब टाकला असता हे जीवेचे काय होतात? दोन समान भाग. काय होतात? दोन समान हे लंब भाग. असेल तर, हे लंब असेल तर कधी होतील का? असं असतं राहील का? दोन समान भाग होतील. काय काढला असता? फक्त वर्तुळ केंद्रातून जीवर लंब टाकला असता किंवा काढला असता बरोबर. जीवेचे काय होतात? दोन समान भाग. म्हणजे काय होतात? मग एम बरोबर काय आहे? बीएम. एम बरोबर काय आहे? बीएम. आणि पूर्ण एबी काय आहे? पूर्ण एबी च्या हे काय असतील सांगा? एम आणि बीएम. पूर्ण एबी चे काय असतील? निमपट असतील. हो की नाही? असं असेल की नाही? कळलं? मग नियम काय आहे? मग नियम पुढचा काय असेल सांगा? नियम पुढचा काय आहे? वर्तुळ केंद्रात वर्तुळ केंद्रातून
केंद्रातून बघा वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब, जीवेवर टाकलेला लंब जीवेस दुभाग, जीवेस दुभाग. दुभागणे म्हणजे काय? दोन समान भाग. कळलं? एखाद्या गोष्टीमुळे दोन समान भाग करत असेल तर त्याला दुभाजक म्हणतात. काय म्हणतात? मग वर्तुळ केंद्रातून जीवे टाकलेले लंब जीवेस काय असतो? मग जीवेस काय करतो? दुभाग. म्हणजे जीवेचे काय करतो? दोन समान भाग. आपला नियम आहे ना, जीवेचे दोन समान भाग झाले, कोण्या गोष्टीचे दोन समान भाग झाले असतात तयार झालेले भाग मूळच्या भागाचे काय असतात? समजलं? तयार झालेले भाग मूळच्या भागाच्या नियम कळला? योग्य आहे तुमचा. स्पर्शिका, वृत्तछेदिका आणि स्पर्शिका. त्याला पुढे बघा. वृत्तछेदिका कशाला म्हणायचं? स्पर्शिका कशाला म्हणायचं? छेदिका आणि स्पर्शिका. छेदिका म्हणजे काय आले बघा. वृत्तछेदिका, वृत्तछेदिका व स्पर्शिका. छेदिका म्हणजे काय? आता ही रेषा आहे, हे वर्तुळ आहे, ही रेषा आहे बरोबर. रेषा एल आहे, पी आणि क्यू बिंदू छेदली. कळलं? रेषा एल ही वर्तुळाला कोण्या बिंदू छेदली? पी आणि किती बिंदू छेदली? दोन. किती बिंदू? दोन. मग जी रेषा वर्तुळाला दोन बिंदू छेदते त्याला काय म्हणायचं? वृत्तछेदिका. वृत्तछेदिका म्हणजे कळलं? वृत्तछेदिका म्हणजे वर्तुळाला दोन बिंदू छेदणाऱ्या रेषेला काय म्हणायचं? वृत्तछेदिका. मग पुढची रेषा आहे, पुढचं काय? स्पर्शिका. स्पर्शिका म्हणजे काय? वर्तुळाला एका बाहेरून वर्तुळाला बाहेरून एकाच बिंदू स्पर्श करणाऱ्या रेषेला काय म्हणायचं? समजलं? हो की नाही? वर्तुळाला एकाच बिंदूत बाहेरून स्पर्श करणाऱ्या रेषेला काय म्हणायचं? स्पर्शिका. आणि एका वर्तुळाला दोन बिंदू छेदणाऱ्या रेषेला काय म्हणायचं? वृत्तछेदिका. काय अवघड आहे? परत कळलं? लक्षात राहते? लिहून घ्यायची काय गरज आहे? नाही. समजलं का सगळ्याला? हो की नाही? पुढे आहे नियम आहे. आता स्पर्शिका त्रिज्या प्रमेय. आता आपल्याला 1.1 साठी आपण जेवढं शिकणार आहोत तेवढं 1.1 साठी जेवढं लागते आपण सगळं शिकून. कळलं? पहिला नियम काय? एकाच वर्तुळाच्या सर्व त्रिज्या काय असतात? एक. कळलं? दुसरा नियम काय? वर्तुळाच्या केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवेस काय करतो? दोन झाले. आणि आता काय शिकले आपण? आपल्याला ओळख कशाची करून दिली? स्पर्शिका आणि छेदिका. आता बघा पुढचं काय? पुढचा नियम आहे स्पर्शिका व त्रिज्या प्रमेय. काय? स्पर्शिका व त्रिज्या प्रमेय. स्पर्शिका व त्रिज्या प्रमेय. आता वरती काय? स्पर्शिका आणि त्रिज्या प्रमेय काय? ही काय आहे? आणि ही काय आहे? आणि ही काय आहे? स्पर्शिका. बरोबर? एल कोण्या बिंदू छेदते? समजा पी. बरोबर? ओके नाही? आता मला सांगा वर्तुळाला पी एल ही रेषा वर्तुळाची काय? स्पर्शिका आहे. आणि स्पर्श बिंदूचं नाव काय आहे? पी. या बिंदू स्पर्श होते ना, मग पी हा काय आहे? स्पर्श बिंदू. कळलं? आता आपली ही त्रिज्या काढली आपण कशातून काढली? स्पर्श बिंदूतून जाते. ओके नाही? स्पर्श बिंदू आणि स्पर्श बिंदूतून जाणारी त्रिज्या आहे. ओके नाही? काय नियम काय? वर्तुळाची जी स्पर्शिका आहे त्या वर्तुळाच्या स्पर्श बिंदूतून जाणारी त्रिज्या काय म्हणले? वर्तुळाच्या स्पर्शिकेच्या स्पर्श बिंदूतून जाणारी त्रिज्या स्पर्शिकेला काय असतो? लंब असतो. स्पर्शिकेला काय असते? लंब असते. म्हणजे इथे अंशाचं किती अंशाचं कोण तयार होते? 90 अंशाचा. हेच आहे स्पर्शिका त्रिज्या प्रमेय. स्पर्शिका त्रिज्या प्रमेय काय मग? बघा स्पर्शिकेच्या काय? स्पर्शिकेच्या स्पर्श बिंदूतून जाणारी त्रिज्या
स्पर्शिकेस काय असते? स्पर्शिकेस लंब असते. लंब असते. मेन कळा लक्षात आणि आपल्याला उपयोग आहे कळलं. म्हणजे इथं लक्ष द्या. आता पुढे इथं जिथे जिथे येईल स्पर्शिका आहे आणि त्या स्पर्श बिंदूत जाणारी त्रिज्या असेल तर 100% काय असते ती? लंब असते. त्याच्यामुळे लक्षात राहते. म्हणजे किती असं कोण तयार होते? लंब तयार होते. म्हणजे मेन कळलं. लिहून घ्या. स्पर्शिका त्रिज्या प्रमेय. स्पर्शिका व त्रिज्या प्रमेय. आधी काय करा, हे लिहून घ्या वर, नंतर हे आकृती. चला पुढे काय? स्पर्शिका त्रिज्या प्रमेयाचा व्यत्यास. स्पर्शिका त्रिज्या प्रमेयाचा व्यत्यास. आता व्यत्यास काय बघा. जर आता व्यत्यास उलटा आहे परत. आता प्रमेय काय आपला? स्पर्शिकेच्या स्पर्श बिंदूतून जाणारी त्रिज्या काय? स्पर्शिकेस लंब आहे. ओके नाही? हे स्पर्श बिंदू असतात, हे काय असतील तर लंब असतात. आता उलट, जर एखादी रेषा स्पर्शिकेच्या स्पर्श बिंदूतून जात असेल तर ती काय असते? त्रिज्या असते. काय असते? बघा तिथं वाचा. व्यत्यास काय? वर्तुळाच्या त्रिज्येच्या बाह्य टोकातून जाणारी त्रिज्या स्पर्शिकेला लंब असणारी रेषा त्या वर्तुळाची काय असते? स्पर्शिका. बघा लक्ष द्या. उलट बघ. त्रिज्या असेल तर काय असते? तर लंब असते. लंब असेल तर काय असते? समजलं? ओके नाही? व्यत्यास काय आहे बघा लक्ष द्या. प्रमेय काय होता आपला? स्पर्शिकेच्या स्पर्श बिंदूतून जाणारी त्रिज्या स्पर्शिकेला काय असते? लंब. कळलं? ओके नाही? मग आता काय? उलट लंब असेल तर हे काय असते? त्रिज्या. समजलं? मग काय म्हणले बघा. व्यत्यास काय? वर्तुळाच्या बाह्य काटकोनातून जाणारी काय? बाह्य टोकातून जाणारी आणि त्या त्रिज्येला लंब असणारी रेषा काय असते? त्या वर्तुळाची स्पर्शिका असते. त्या वर्तुळाची स्पर्शिका असते. लक्ष द्या काय. बघा स्पर्शिका आहे आणि स्पर्श बिंदूत जाणारी त्रिज्या आहे. बरोबर? स्पर्शिकेच्या स्पर्श बिंदूत जाणारी त्रिज्या काय? त्रिज्येला लंब असते. कळलं? आणि जर एखादी त्रिज्या एखाद्या रेषेला लंब असेल, एखादी त्रिज्या वर्तुळावरील कोणत्या एका रेषेला काय असेल? लंब असेल तर ती रेषाची काय असते? काय? स्पर्शिका. समजलं सगळं? ओके नाही? लिहून घ्या. आपण काय म्हणले? एक प्रमेय आपल्या परीक्षेमध्ये, बोर्डाच्या परीक्षेमध्ये येते. बरोबर? आता एक प्रमेय आपल्याला काय म्हणले? बोर्डाच्या परीक्षेमध्ये येते. तर याच्यामध्ये प्रमेय आहे कोणता? आता स्पर्शिका खंडाचे प्रमेय. काय? स्पर्शिका खंडाचे प्रमेय. स्पर्शिका खंडाचे प्रमेय काय? बघा प्रमेय काय आहे? वर्तुळाच्या बाह्य भागातील बिंदूंपासून
बाहेर भागातील बिंदूपासून त्या वर्तुळाला काढलेली स्पर्शिका खंड एकरूप असतात. बघा काय प्रमेय काय आहे? स्पर्शिका खंडाचे प्रमेय काय? मग वर्तुळाच्या बाह्य भागातील बिंदूपासून त्या वर्तुळाला काढलेले स्पर्शिका खंड एकरूप असतात. आता एक स्पर्शिका खंड एकरूप. आता तुम्हाला हे कळलं पाहिजे स्पर्शिका खंड म्हणजे काय. स्पर्शिका खंड सगळं ओके नाही. बघा थोडक्यात सांगायचं ही काय आहे आपली स्पर्शिका आहे. बरोबर. आता इथून छेदली की नाही ओके नाही. समजा इथं नाव देऊया P Q R. कळलं. स्पर्शिका खंड म्हणजे काय? या छेदलेल्या बिंदूपासूनचे इकडलं अंतर असतं त्याला काय म्हणतात स्पर्शिका. म्हणजे इथे काय P R हा काय स्पर्शिका खंड आहे. दुसरा काय R Q आणि R Q हे काय तर स्पर्शिका खंड. हे पूर्ण काय आहे आणि स्पर्शिका खंड म्हणजे स्पर्शिकेचा एक भाग स्पर्शबिंदूपासूनचा त्याला काय म्हणायचं स्पर्शिका खंड. सगळ्या कळलं. स्पर्शिका खंड म्हणजे सगळ्याला कळलं का ओके नाही. आपल्याला प्रमेय काय करायचं सांगा. स्पर्शिका खंडाचा प्रमेय आपल्याला सिद्ध करायचा आहे आणि परीक्षेमध्ये आतापर्यंत आहे ना जास्तीत जास्त वेळेस हे प्रमेय आला. कळलं. एक या धड्यातला पूरक कोणाचा होता चक्रीय चौकोन. कोणता? या धड्यातला चक्रीय चौकोनाचा प्रमेय आणि या धड्यातला स्पर्शिका खंडाचा प्रमेय. दरवर्षी याच्यापैकी जास्तीत जास्त शक्यता असते या दोघांपैकी एक प्रमेय आहे. समजलं. आता आपण काय करणार सिद्ध करतेस आकृती काढा. बरं आकृती काढायची. आकृतीमध्ये काय आपल्याला स्पर्शिका काढायची. तो बाहेर भागातून समजा बाहेर आपल्याला काय करायचं डी नाव देऊ त्याला. काय देऊ डी आणि इथं P Q आणि केंद्राला काय नाव द्यायचं E. केंद्राला नाव द्यायचं E. बरं. आता तुम्ही या आकृतीमध्ये काय बोलले आपण वर्तुळाच्या बाह्य भागातून आहे. बरं काय म्हणले वर्तुळाच्या बाह्य भागातील बिंदू. मग वर्तुळाच्या बाह्य भागातील बिंदू कोणता आहे D. आणि त्याच्यातून आपल्याला किती स्पर्शिका काढल्या आपण दोन स्पर्शिका काढले. कोणती DP आणि DQ. DP आणि DQ हे दोन स्पर्शिका खंड काढले. आणि गणितात काय सांगले ती स्पर्शिका खंड काय असतात एकरूप असतात. म्हणजे DP आणि DQ काय आहे एकरूप प्रमाणे समानांतर असतात. हे आपल्याला काय करायचं आहे सिद्ध करायचं. समजलं ओके नाही. काय राहणार पहिला सुद्धा पक्ष राहणार. काय राहणार पक्षामध्ये काय लिहिणार आपण जे आपल्याला पहिली ओळ सांगले काय वर्तुळाच्या बाहेर भागातील बिंदू पासून. बरं त्या बिंदूचं नाव लिहायचं. इथे स्पर्शिका खंड कोणते खाली ते लिहायचं ओके नाही. मग काय म्हणले वर्तुळाच्या बाह्य भागातील वर्तुळाच्या बाह्य भागातील बिंदू D मधून रेख PD व रेख QD हे स्पर्शिका खंड काढलेले आहे. हे स्पर्शिका सगळ्याला हे काय आपला पक्ष. त्यामुळे पुढे काय साध्य म्हणजे आपल्याला जे सिद्ध करायचं आहे ते. बरं सिद्ध काय करायचं आहे ते एकरूप असतात. स्पर्शिका खंड काय असतात एकरूप. काय रेख DP एकरूप रेख काय दाखवायचं आपल्याला PQ ओके नाही. स्पर्शिका खंड काय असतात एकरूप. कोणते DP आणि DQ. DP आणि DQ सगळं कळलं का
हो की नाही? रेख डीपी एकरूप रेख डीपी आपल्याला साध्य म्हणजे सिद्ध करायचं आहे. इथपर्यंत कळलं? रचना काय बघा, रचना काय केली, काय काय जोडायचं? रेख पीए बिंदू बरोबर, किंवा रेख पीए, रेख AQ आणि रेख AD काढायची. कळलं रचना? ओके नाही? मग रचनामध्ये काय येणार? रेख AP, रेख AP, रेख AQ व रेख AD काढली म्हणायचं. काय म्हणायचं? काढली. समजलं इथपर्यंत? हे झालं पक्ष आपला. आता सिद्धता. आता काय करायचं? सिद्धता. आता सिद्धतेमध्ये बघा काय करायचं? PQ AP आहे, ओके नाही? AP आणि DP. DP काय आहे? स्पर्शिका आहे. AP काय आहे? त्रिज्या आहे. मग स्पर्शिका बिंदू काढले त्रिज्या आहे की नाही? काय असते तर? लंब असते. शिकले ना थोडं कशी? आणि हे बी काय असते तर मग लंब असते. समजलं? आपल्याला सिद्ध करायचं मग काय करायचं? रेख सिद्धतेमध्ये काय करायचं? रेख AP लंब रेख काय DP बरोबर. तसेच रेख AQ लंब रेख DQ. समजलं? दोन्ही याच्या कंसात काय लिहायचं? स्पर्शिका त्रिज्या प्रमेय. कोणता? स्पर्शिका त्रिज्या प्रमेय. जिथे जिथे नियम वापरा तिथे लिहायचे स्पर्शिका त्रिज्या प्रमेय. शिकले होते आपण आता थोड्या वेळाने. ही लंब आहे कशामुळे कळलं? ओके नाही? स्पर्शिका त्रिज्या प्रमेय. स्पर्शिका त्रिज्या प्रमेय काय? स्पर्शिकेच्या स्पर्श बिंदूतून जाणाऱ्या त्रिज्या स्पर्शिकेला काय असते? लंब असते. समजलं? हे स्पर्शिका त्रिज्या प्रमेयाच्या आधारावर आपण लिहिले. पुढे बघा आता हे मला दोन त्रिकोण दिसाले. APD AQD बरोबर. जर आपण हे दोन त्रिकोण जर एकरूप दाखवले बरोबर, एकरूपतेचे चार कसोटी आहेत आपल्याला शिकले. कोणती? बाबा कसोटी, बाकोबा कसोटी, कोबा कसोटी आणि कर्णबा कसोटी. बरोबर, ओके नाही? मग आपण दोन त्रिकोण काय दाखवायचे? एकरूप दाखवायचे. कोणते? त्रिकोण APD. त्रिकोण कोणता? त्रिकोण APD व त्रिकोण AQD. त्रिकोण APD आणि त्रिकोण AQD मध्ये बघा AP रेख AP एकरूप रेख काय आहे? AQ आहे. कशामुळे एकरूप नाही? रेख AP आणि रेख AQ कसं काय एकरूप? एकाच वर्तुळाची त्रिज्या काय आहे? एकाच वर्तुळाची त्रिज्या काय असतात? समजलं? आपण एका शेवटी आले हे त्रिकोण काय दाखवायचे आपल्याला? बघा लक्ष द्या. हे दोन त्रिकोण APD आणि AQD जर आपण एकरूप दाखवले मग PD ची संगती कोण असतात? ती QD. मग संगत बाजू आपण असतात ना. एकरूप त्रिकोणाच्या संगत बाजू काय असतात? मग हे त्रिकोण एकरूप दाखवले तर उरलेले हे बाजू आणि हे बाजू संगत बाजू एकरूप दाखवले की नाही? पहिल्यापासून आपल्याला काय करायचं आहे? ते त्रिकोण एकरूप दाखवायचं. कळलं? ओके नाही? आणि कोणती कसोटी वापरायचं? बघूया कोणती वापरायचं. कळलं? मग आता लक्ष द्या. रेख AP एकरूप रेख AQ. समजलं सगळ्याला? बघा मग दुसरं रेख AD एकरूप रेख AD सामायिक बाजू. बघा APD मध्ये पण AD आहे आणि AQD पण मध्ये काय AD आहे. काय लिहायचं? रेख AD एकरूप रेख AD कोणता लिहायचं? इथे लिहायचं एकाच वर्तुळाची त्रिज्या. काय लिहायचं? एकाच वर्तुळाची जे नियम आकृती लिहायची. एकाच वर्तुळाच्या त्रिज्या. बरोबर? एकाच वर्तुळाच्या त्रिज्या. बरोबर? इथे दुसरी बघा इथे काय लिहायचं? सामायिक बाजू. काय? सामायिक बाजू म्हणजे दोन्ही मध्ये सामायिक आहे.
बरं आता मला सांगा हे नवद आहे की नाही पण याचा अर्थ त्रिकोण APD आणि त्रिकोण AQD काटकोन त्रिकोण आहे की नाही त्रिकोण APD दिसत नाही बघा त्रिकोण APD आणि त्रिकोण AQD बरोबर त्रिकोण APD आणि त्रिकोण AQD हे काय व्हायचं काटकोन त्रिकोण आहे की नाही काटकोन त्रिकोणामध्ये एक बाजू एकरूप आहे AP आणि AQ बरोबर आणि दोघांचा कर्ण AD आहे की नाही बघा AD कर्ण आहे काटकोनासमोरची बाजू काय असते कर्ण आपण आता वरच्या शिकले की नाही काटकोन त्रिकोणात काटकोनासमोरची बाजू काय असते कर्ण APD मध्ये हा काटकोन आहे कर्ण कोणता आहे AD AQD मध्ये हा काटकोन आहे कळ म्हणून त्रिकोण APD म्हणून त्रिकोण APD एकरूप त्रिकोण AQD कोणता द्यायचं काय कर्णभुजा कसोटी कोणती कर्णभुजा कसोटीचा कर्णभुजा कसोटीचा कळलं ओके नाही मग त्रिकोण एकरूप झाले दिसलं ओके नाही मग त्रिकोण एकरूप झाले म्हणून संगत बाजू काय असते एकरूप असते संगत बाजू काय असते कोणती संगती PD ची संगती कोण लागते मग म्हणून रेख PD एकरूप रेख QD कंसात लिहायचं एकरूप त्रिकोणाच्या संगत बाजू काय लिहायचं एकरूप त्रिकोणाच्या संगत बाजू एकरूप त्रिकोणाच्या संगत बाजू संगत बाजू समजलं कसं करायला कोणतं हे सगळं एवढंच ना बघा काय करायचं एकरूप त्रिकोणाच्या संगत बाजू मग सिद्ध काय झालं सांगा हे दोन त्रिकोण काय झाले सांगा हे त्रिकोण एकरूप आहे मग आपल्याला सगळ्यांना माहिती आहे जर त्रिकोण एकरूप असेल त्याच्या संगत बाजू काय असतात एकरूप असतात त्रिकोण एकरूप असतात संगत बाजू काय असतात माझं बघा आपण इथं त्रिकोण APD एकरूप त्रिकोण APD ची संगती कोण असतात ती QD म्हणून काय लिहायचं मग म्हणून रेख PD एकरूप रेख QD झालं ना सिद्ध मग हे सिद्ध करायचं काय अवघड आहे का प्रमेय पुन्हा एकदा प्रमेय काय वर्तुळाच्या बाह्य भागातील बिंदू पासून त्या वर्तुळा काढलेले स्पर्शिकाखंड काय असतात एकरूप असतात समजलं आणि आपल्या पुस्तकात शॉर्टकट प्रमेय दिला आहे आपल्याला पूर्ण लिहायचं परीक्षेला समजलं हो की नाही सगळं कळलं माझं बघा पुढं पक्षामध्ये काय लिहिलं मग बघा पक्षामध्ये काय लिहिलं तिच्या आकृतीमध्ये तुम्हाला दिसलं आधी ते काय लिहायचं आपण काय काढले वर्तुळ काढले बाह्य बिंदू D मधून काय काढले DQ आणि DP हे काय काढले स्पर्शिका काढले काय लिहिणार इथं मग वर्तुळाच्या बाह्य भागातील बिंदू D मधून रेख PD व रेख QD स्पर्शिकाखंड काढलेले स्पर्शिकाखंड आहेत असं म्हणलं तर जमेल कळलं मग साधे काय करणार आहे ते स्पर्शिकाखंड काय असतात म्हणजे रेख DP एकरूप रेख DQ स्पर्शिकाखंड सांगतो ना छेदन बिंदू पर्यंतचा भाग पुढचा त्याला काय म्हणतात स्पर्शिकाखंड मग DP आणि DQ हे काय आहेत स्पर्शिकाखंड ते काय तिथं काय दाखवायचं आपल्याला एकरूप दाखवायचं समजलं पुढे काय रचना काय केली आपण सांगा रेख AP रेख AQ रेख AD काढली कळलं पुढे सिद्धतेमध्ये काय लिहायचं पहिलं बघा सिद्धतेमध्ये AP लंब PD आणि AQ लंब QD बरोबर कसं काय लंब स्पर्शिका त्रिज्या प्रमेय काय स्पर्शिकेच्या स्पर्शबिंदूतून जाणाऱ्या त्रिज्या स्पर्शिकेला काय असते लंब असते नियम कळला आता हे लंब कसे काढलेले आपल्याला काटकोन दाखवायचे बरोबर हो की नाही याचा अर्थ हे लंब असेल हे त्रिकोण काय असतील काटकोन असतील कोणते APD AQD हो की नाही मग इथं तुम्ही असं लिहू शकता काटकोन त्रिकोण APD व काटकोन त्रिकोण AQD मध्ये कळलं हो की नाही रेख AP एकरूप रेख AQ कशावरून एकरूप आहे एकाच वर्तुळाच्या त्रिज्या काय असतात एकरूप हे एकाच वर्तुळाच्या त्रिज्या आहेत पण या त्रिकोणाच्या आणि या त्रिकोणाच्या बाजू समजलं सगळं कळलं पुढं AD एकरूप AD एकरूप AD का सामायिक कळलं मग एक बाजू एकरूप आहे आणि कर्ण एकरूप आहे कोणती कसोटी म्हणून त्रिकोण कोणते
ABD एकरूप त्रिकोण AQD कळलं कौशात लिहायचं कर्णभुजा कसोटी मग कर्णभुजा कसोटी त्रिकोण एकरूप झाले तर उरलेल्या बाजूला काय असते भागात कोणत्या बाजू एकरूप पाहिजे DP आणि DQ मग रे PD रे QD इथे नाव काय घेतले DP घेतले हा ओके नाही इथे नाव आपल्याला साध्यमध्ये DP घेतले की नाही मी तरी काय करा DP घ्या काय रे DP एकरूप रे DQ सगळ्याला कळलं का घेऊन घेऊ